नमस्कार शेतकरी बांधवांनो, ग्रीन प्लॅनेटच्या काळ्या युवाचवा या अभियानामध्ये मी लक्ष्मी माने आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करते। आज आपण सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहोत, तर आपण सरांना माहिती विचारूत। सर नमस्कार। सर आपलं नाव सांगा। गाव कोणतं? बरं, तालुका जिल्हा धाराशिव। थोडं मोठ्यानं बोला सर। आपण ग्रीन प्लॅनेटचे जे प्रोडक्ट आहेत ते आपल्या सोयाबीनसाठी वापरतात आणि इतर पिकासाठी देखील वापरतात। आज तारीख किती आहे सर? 27/8/2024। बरं सर, कधीपासून औषधं वापरता आपण हे? 3 वर्ष झालं। बरं, काय काय वापरले? काही पॉवर नायट्रोजन, पुन्हा हे ग्रो एक हां, आणि बूम स्पेडॉल 90। स्पेडॉल 90। बरं, काय वाटतंय तुम्हाला, म्हणजे का वापरता? कारण असेल ना? कारण रासायनिक न परत अजून काळे येतात, एक दिवस झाल्यानंतर अजून काळे येतात। बरं त्यांना थोडा म्हणजे कमी प्रादुर्भाव। बरं, आणि उत्पन्नाच्या बाबतीत? उत्पन्न वाढते। उत्पन्न वाढतंय। बरं, आपली जी सोयाबीन आहे ते आता माझी सोयाबीन चक गेलेली होती, बरं पाणी लागल्यामुळे चक गेली होती। बरं सोयाबीनला काय पाऊस उघडल्यानंतर एक 8 दिवसांनी फवारल्यानंतर हे अशी काढून गेले, एकच फवारणी केली आहे फक्त। बरं, शेतकरी बांधवांनो, आपण पाहू शकता पूर्ण पावसाच्या पिरियडमध्ये हा प्लॉट गेलेला होता, परंतु ग्रो नायट्रोकिंग आणि स्पेडॉल 90चा फक्त एक स्प्रे घेतल्यामुळं हा सोयाबीन आता आपण पाहताय माल बी भरपूर आहे, म्हणजे काहीच माल नव्हता। असं फक्त सोयाबीनची हाईट होती फक्त एवढी, एक टुचभर। बरं, म्हणजे आता एकंदरीत प्लॉट चांगला आहे, हाईट पण चांगली आहे, काळुंकी आहे आणि शेंगा पण भरपूर आहेत, बरोबर? बरं, तर सर आपण समाधानी आहेत? बाकीचे जे रासायनिक शेती करणारे शेतकरी आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ शकतो? ग्रीन प्लॅन्ट वापरावं, कारण ग्रीन प्लॅन्ट नाही कोण तर तुम्ही समजा जैविक वापरलं तरी चालतं, रासायनिक वापरण्यापेक्षा चांगला जैविक। बरं, का वापरावं? कारण जैविक गांडूळमध्ये सुपीक राहते जमीन। बरं, शेणखत टाकण्या एक पोतं पेरण्यापेक्षा एक फवारणी केली चांगली। बरं, ठीक आहे। तर खर्चाच्या बाबतीत काय वाटतंय तुम्हाला? थोडा काय रासायनिकपेक्षा मीडियम आहे, म्हणजे कमीच आहे। ठीक आहे। तर शेतकरी बांधवांनो, जसं की आपण युरिया टाकतो, ज्यावेळेस युरिया टाकल्यानंतर पिकाला काळुंकी येते, तो आपला गैरसमज आहे। पण आपण ग्रो नायट्रोकिंगचा स्प्रे घेतल्यानंतर पिकावरील पूर्ण पिवळटपणा जाऊन पिकाला काळुंकी नंबर 1 येते। आपण या ठिकाणी सध्या प्लॉट पाहतोय, गेलेल्या होत्या, काय नव्हतं सोयाबीनमध्ये। हां, शेंगा एका झाडाला 50-60 शेंगा। बरं जर वर्षी 30 कट निघत असलं तर कमीत कमी ह्या वर्षी 20 कटाचं निघतं, असं आमची अपेक्षा आहे। बरं, म्हणजे उत्पन्न नाही घटणार। ठीक आहे। धन्यवाद सर, आपण या मिशनमध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद।